हाँ बोल तेजू. अहो तुम्ही येत आहे का आज? घरी येत आहे का तुम्ही? येत आहे का आज? नाही आज नाही येत मी. आज कशाला येऊ ग? आज नाही येत मी. उद्या येईन मी. उद्या उद्या येणार का? आज येऊन जा ना. नाही आज नाही येत मी. उद्या बाप्पाचं आगमन आहे. तर उद्या येतो मी घरी. आज नाही जमत माझं. आज तुमच्या बायांचे उपवास आहेत ना. मग काय करू मी येऊन घरी. उद्या येऊन जाईन. उद्या गणपती बसायला लागतात. उद्या येऊन जाईन. अच्छा आज येत नाही मग? नाही म्हटलं आज आले असते, छान फोटो तुमच्यासोबत फोटो वगैरे काढले असते मी. माझी पहिली हरतालिका आहे तर. नाही खूप सुट्ट्या झाल्या तेजू. सॉरी. मी उद्या येईल ना. हा उद्या छान फोटोशूट करू आपण गणपतीचा मस्त. तू छान आपल्या लग्नाला नऊवारी पातळ घालतो आणि मी छान शेरवानी घालील. मग आपण मस्त फोटोशूट करू गणपती आगमनाचं. तर आज नाही येत मी. ठीक आहे मग. जेवण झालं तुमचं? नाही उपवास आहे ना ग. जेवण कशाचं? उपवास? उपवास कसा आहे तुम्हाला आज? अगं हरतालिकेचा उपवास आहे मला. अहो हरतालिका बाया करत असतात, माणसं नाही. असं कुठे लिहिलेलं आहे का? कोणत्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे का की हरतालिका फक्त बायांनीच करायची असते, माणसांनी नाही? काही पण. तू जर हाच नवरा 7 जन्म भेटला पाहिजे म्हणून उपवास करू शकते, तर मी पण हीच बायको 7 जन्म भेटली पाहिजे म्हणून उपवास करू शकतो. अरे बापरे, असं नाही आहे. फक्त बायांसाठीच आहे ते नियम, माणसांसाठी नाही आहे. काही पण आपलं जेवण करून घेसाल. उपवास करू नका काही पण. नाही ग. आता मी उपवास असं म्हटलं ना. आता नाही. आता मग माझ्या डोक्यावर पाप चढेल ना. मी आधी म्हटलं उपवास करतो ना, मग मी जेवण करून घेईन. असं का बरं करू मी? नाही मी उपवास करणार. अरे बाबा, हा उपवास खूप कडक असते आणि हा कोणी नसते करत असा. काही पण आपलं तुम्हाला माहिती आहे उपवासाचे नियम काय आहेत? ह्या एक वेळ तरी उपवास केला तर फक्त नेहमीसाठी करावं लागत असते. काही पण मनान नका करत जाऊ. या वर्षी करसान, पुढच्या वर्षी नाही करसान. ते काय वड सावित्री असली ती गोष्ट वेगळी आहे. हा उपवास खूप कडक असते, याचे खूप नियम असतात. उपवास नका करू, जेवण करून घ्या. असं आहे का? अरे बापरे. ठीक आहे मग आहे ना. मग मी आता तर नाही जेवत. संध्याकाळी जेवील मग. आता सध्या टाईम पण नाही आहे मला. हा नक्की जेवता. मी तुम्हाला फोन करून विचारला. बरं या मग उद्या. काय ठीक आहे, ठेवते मग मी. ठीक आहे ठेव. काही पण आहेत किशोरराव, उपवास करतो म्हणते. काही पण आपलं. नमस्कार माझ्या सर्व गोड गोड मैत्रिणींना. तुम्हाला हरतालिका तर झाली आणि आता गणपती पण बसले. पण तुम्हाला गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. ताई आपला व्हिडिओ खूप लेट येत आहे माहीत आहे मला. सॉरी. आता माझ्या पण घरी बाप्पा बसले. तुम्ही समजू शकता की बाप्पा बसले म्हणजे किती कामं राहतात. ते सर्व कामाच्या वादळीमध्ये माझा व्हिडिओ बनवणं झालं नाही, म्हणून सॉरी. व्हिडिओ येऊ नाही शकले आपल्या या चॅनलचे. त्या चॅनलचा हरतालिकेचा व्हिडिओ आलेला आहे, म्हणून सॉरी. म्हणून आपले व्हिडिओ थोडे लेट येत आहे. तर तुमच्या मैत्रिणीला समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा गणपती आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नसेल केलं आपलं चॅनल, त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला. आणि कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात. आणि हो, माझ्या घरच्या गणपती बाप्पाची मी पोस्ट टाकलेली आहे बरं का. तर ती पोस्ट नक्की पहा. त्या चॅनलवर टाकलेली आहे, वा वा कॉमेडी कार्टून. ठीक आहे ताई, तर व्हिडिओ पूर्ण पहा. ओ हाय हॅलो देवराणीजी, कुठं गुम झाल्या? बापरे ताई. ताई याची हरतालिका आहे ना. आज साडी घाला ना छान पैकी मस्त. आणि ती कॅप काढून टाका. आता घरामध्ये सगळा कॅप घालता, चांगली नाही वाटत राहिली. इथे काय करला तर नाही ना. कॅप सांग, कॅपच सांगा लागलो माझ्या जो तो. ठीक आहे ना. हरतालिका आहे म्हणून काय झाला. ड्रेस घातलेला आहे ना मी. साडीच घालायला लागतं असं काय नियम आहे का कुठं? आतापर्यंत साड्याच घातल्या ग मी. आता कुठे ड्रेस घालायला लागली. जाऊ दे, आता नाही घालत मी साडी बिडी. ड्रेसवर पूजा केली काय साडीवर पूजा केली काय सारखंच आहे ना. फक्त मनामध्ये भाव पाहिजे. हो ताई, ते बरोबर आहे तुमचं, पण तसं हरतालिका आहे म्हणून म्हटलं मी. बरं मग काय तयारी करायची आहे ना पूजेची? वनस्पती वगैरे आणली का मम्मीने तोडून, आईनी? हो वनस्पती आणली. मम्मीने आणली वनस्पती तोडून आणली. आता पूजा करायला जाऊ आपण. चल ना, त्यासाठी चालली होती मी. तू कोणाशी बोलून राहिली होती? तुझ्या मम्मीचा फोन आला होता का? नाही, यांचा आला होता. हो का? किशोर दादाचा. येऊन राहिले का ते घरी? म्हटलं त्यांना या म्हणून. माझी पहिली हरतालिका आहे म्हटलं, फोटोशूट वगैरे करू म्हटलं यांच्यासोबत छान. पण नाही म्हणून राहिले ते. उद्या येईन म्हणतात, उद्या करू म्हणतात फोटोशूट. गणपती आगमन आहे म्हणतात, उद्या तर उद्याच येईन म्हणतात मी.
उपवास केला त्यांनी उपवास केला करू आलो म्हणतात तुझ्यासाठी. काय उपवास? म्हणजे माणसं उपवास उपवास करतात हे? हा, हे तर बाया उपवास करतात ना. हो ताई, बायाच करतात, पण जसं हे म्हणत होते मला की 7 जन्मापर्यंत हाच नवरा पाहिजे तुला, म्हणून तू उपवास केला. मला पण 7 जन्मापर्यंत तूच बायको पाहिजे, म्हणून मी पण उपवास करतो. अच्छा, हो का? आता तुझं ठीक झालं वाटतं. मग 7 जन्मापर्यंत तुम्ही दोघं एकमेकांना पाहिजे मग, नाही? बरं आहे बाई तुमचं नवरा तुमच्यासाठी उपवास करतात. आमचं नवरा आमच्यासोबत चांगला बोलत पण नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा हेकडंच बोलत राहते. तर तुम्ही प्रेमाने बोलत जा ना ताई. टाळी एक हाता वाजत नसते. आपण किती प्रेमाने बोललं तरी समोरचा व्यक्ती आपल्यासोबत तिरस्कारानं बोलला तर काय करणार आहे आपण? जाऊ दे ना ताई, दारा तसे चांगले आहेत. तुमचा स्वभाव थोडासा हे आहे, तोंडफोड आहे, म्हणून जाऊ दे ना, एवढं काय आहे मनाला लावून घेता. चला मग आपण पूजा वगैरे मांडू आहे ना. हो चल. या प्रियंकाची तर कमालच आहे बाई, खरं ना. जेव्हा पाहिजे तेव्हा लोकांचा हेवाच करत राहते. त्याच्यात काय हेवा करायसारखं आहे आता? काय ताल केला वा हा? काय सोंग करून राहिली खरं, एक 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 टोपी घातली, चष्मा लावला, काय काय केलं हे? काचा ताल आहे? काचा ताल आहे? तुम्हाला तुमची बायको स्टँडर्ड हाय फाय आवडत नाही करायली तर नेहमी का साडीत तर राहत जाऊ का मी? आजकालच्या पोरी म्हटलं साडी घालत नाही म्हटलं कोणी, छान छान कपडे घालतात. मी अकोल्याला गेली होती, एकही बाईच्या अंगात साडी नाही आहे. अहो पाटीलवानाचे कोणाच पाहिलं तसंच करतं काय? त्या शिकेल सवरलेत म्हटलं, चांगलं एज्युकेटेड घरचे आहेत, तयार काय मिंटो अडाणी नाही आहेत. चुप बसा, हे चांगलं दिसते. तुम्ही तर स्टँडर्ड आहेत नाही, आबामध्ये कपडे घालून बसले. मला का उडी करता काय या भरजेवानीत? बरोबर आहे मी पण हे पा उपवास करा म्हटलं माझ्यासाठी आज. काय उपवास? कायचा उपवास? कायचा उपवास म्हणजे? तुमच्या भावानं गेला म्हटलं त्या बायकोसाठी, तुम्ही करा माझ्यासाठी. हरतालिका आहे आजची. डोकसं मग खाऊ माया, मी उपास पिपास करत. काहून? मी कशी तुमच्यासाठी करू राहिली? तुम्ही करा माझ्यासाठी. 7 जन्मापर्यंत हाच नवरा पाहिजे उपवास करू राहील ना मी, तुम्ही बी करा. अव वाकरल्या तोंडाचे 7 जन्म काय? एक जन्म पाहिजे नाही तुम्हाला, हा जन्म भारी पडला. 7 जन्माची गोष्ट करू राहिली. थोडे बदमाश आहे हो तुम्ही. म्हणजे आम्ही उपवास करा, तुम्ही नाही करत. फालतू ड्रामे नको करत तू. मी उपास नाही करत, चुपचाप स्वयंपाक कर. टोपी काढतो पहिले, स्वयंपाकाला लाग जरा. पहिले तर चांगली दिसच काय ना, तोंडाकडे पातळी वाटे. आता तर तोंडाकडे पाय वाटून नाही राहिलं. टोपी घातली, डोकं ड्रेस घातला, जशी बी चांगली दिसून नाही राहिली. अहो ते तिची शोभते, घालते तिथं, तुला अजिबात शोभत नाही. असं तिला शोभते? ते माणूस ते बाई आहे, मी कोण आहे, जनावर आहे का मी? अहो तुला नाही शोभत ना, अडाणी आहेस तू, पुरी अडाणी. अळ्या बाई हातचं खायला कसं चालते हो तुम्हाला? खाता कसं गटगट? गोष्ट खराब नको करू. पाहिजे तेव्हा मॅड सुत्राची पण इथं स्वयंपाक कर चुपचाप ना. गो माणूस आहे, चालला गेला. त्याचा भाऊ बाय बायकोसाठी किती उपवास करून राहिला. बायकोचं म्हटलं सगळं ऐकते किशोर भाऊ, बायकोचा गुलाम. हा तर काहीच कामाचा नाही. एकाच माझी 2 पोरं आहेत, 3 पोरं एकाच माझी 3 पोरं. एवढी जरा किती बायकोचं म्हटलं ऐकते, किशोर भाऊ ऐकते. हाच फक्त भेटला एक मरे आणि नशिबानं काहीच नाही ऐकत आपल्या. म्हटलं मला टोपी काढ, मला म्हणते मी काढून काढ टोपी. किती स्टँडर्ड वाटून राहिली, किती मस्त वाटून राहिली मी. का हो सोंगाडे प्रियंका, अब हरतालिका आहे, सुवासिनी असो नाही, हे काय टोपी घालून बसली बांद्रावानी? तुला चांगले कपडे नाही घालता आले काय हो? चांगली साडी घालणं नाही घालत, साडी तर चांगला ड्रेस तरी घाल माणूस. की ते काय घातलं हो असं? काऊन काय खराबी आहे ड्रेस मध्ये? काय खराबी काय काही आपलं साडी काय ड्रेस काय? मी त्यांना म्हटलं होतं साडी घाला म्हणून, त्या काही ऐकून नाही राहिले. जाऊ दे आई, नाही ऐकत तर जाऊ दे, काय करता. जाऊ दे, घ्या पूजा करून घ्या. लय उशीर झाला पहिलेच तर. मग साडीत खूप जीव घाबरू राहिला हा माझ्या, मला खाली बसायला खूप त्रास होऊन राहिला. जाऊ दे, घ्या पटकन पूजा करून घे. धन्य आहे व माय, धन्य आहे. 2 दिवस माईच्या घरी गेली, लगेच कळली झाली बापा ही बोलगी. काय करा बापा या प्रियंकाचं. चांगल्या मनाला पूजा करा आई तुम्ही, मला नका बोलू, जाता त्यामध्ये बोलत राहता. पायतेच आपल्याला शिकवते. बरं बाई बापा शंकरा, चांगली बुद्धी दे बापा प्रियंकाले. चला घ्या बापा पूजा करा, पटापटा वनस्पती वा आणि बेल वा. आई आता कहाणी सांगा ना, पार्वती माताची कहाणी सांगा ना हरतालिकेची. हो सांगतो ना, ऐका आता, मन लावून ऐका. नुसतं कहाणी ऐकलं नाही पुण्य लागते बरं.
एक दिवस शंकर पार्वती जे पर्वतावर बसले होते, कैलास पर्वतावर. पार्वती शंकर आले म्हणे की म्हणे महादेवा म्हणे असं कोणतं सगळ्यात व्रत श्रेष्ठ आहे म्हणे की जे केल्यानं सगळं पुण्य भेटते, सगळे पाप नष्ट होतात, आणि मी कोणत्या व्रताचं फळ आहे म्हणे तुम्हाला भेटली असं सांगा म्हणे मध्ये की ज्यांना कमी कष्टात लवकर फळ भेटेल म्हणून. तर मग महादेव म्हणत की सगळ्या व्रतात हरतालिकेचं व्रत श्रेष्ठ आहे म्हणे. जसं सगळ्या ग्रहात चंद्र श्रेष्ठ, सगळ्या नद्या गंगा श्रेष्ठ, सगळ्या देशात भारत श्रेष्ठ, तसं म्हणे सगळ्या व्रतात हरतालिकेचं व्रत सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणे. ते मी सांगतो म्हणे तुला, तू आता मन लावून ऐक म्हणे. हरतालिका हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी हे व्रत केलं, मी तुला प्राप्त व्हावं म्हणून तू मोठं तप केलं. 64 वर्ष झाडाची पानं खाल्ली आणि थंडी पाऊस ऊन तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्या तिथे नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तर नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या विवाहयोग्य झाली आहे, ती तू विष्णूला द्यावी असा माझा असं म्हणजे मी तुला सुचवते की तुझी कन्या विष्णूला देवा, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला हे सगळं ऐकून. त्यांनी ही गोष्ट कबूल केली आणि मग ते म्हणत होते ठीक आहे बा, आता माझी कन्या हे खूप हुशार आहे, तर मी हे हुशार माणसाला देणार आहे, म्हणजे विष्णूला देणार आहे. तर मग तुझ्या पित्याने तसं म्हणजे कबूल केलं की मी माझी कन्या विष्णूला देईन. मग नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले. नारद केल्यावर तुझ्या बापांना ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याची कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टी पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलंस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलं. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हा, याशिवाय दुसरी इच्छा नाही आहे माझ्या मनात. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो आणि मग पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस आणि मैत्रिणीसह त्यांचं पार न केलं. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितली. पुढं त्यानं मला देण्याचं वचन दिलं आणि तुला घेऊन तो घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशा व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असतं की नाही असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावं लागतात आणि केळीची खांब लावून ते स्थळ स्वच्छ करून तिथे रांगोळी काढायला लागते आणि मस्त गीत वाद्यासह पार्वती आणि महादेवाचं पूजन करायला लागते आणि उपवास करायला लागते.